अजित दिलं अजित पुढे चल चल पुढे पुढे We gathered not only to celebrate the opening of new doors to a new space, but also to reaffirm our collective commitment to provide a safe industrial workplace and health and welfare of all workers in the factories, thereby safeguarding the rights and safety of every industrial worker. This building stands as testament to our vision and perseverance. Every brick, beam, the glass reflects the hard work and the commitment of our dynamic and young Chief Minister, Dr. Pramod Sawant, and very supportive Minister, Sri Nilkant Halarnikar ji, that has brought us here. As we step into this new building, let us remember that it is not the structure alone that defines success, but the people who bring it life. I hope in this new building, the staff and the officers of the factories and boilers will work harder than before with total zeal and commitment and give better services and prompt services to everyone. Together, we will transform these premises into a hub of creativity, productivity, and shared achievement for the safety of our fellow industrial workers. On behalf of the entire organization of factories and boilers, I extend my heartfelt gratitude to everyone who has contributed to this journey, and once again welcome you all for the inauguration of Aprant Surakshita Bhavan. Your presence today makes this milestone even more special. Thank you. Navy building असा राज्य मॅडम तुम्ही सहभागी आहे. उद्घाटन सोहळ्याक आमच्या बरोबर आसात गोंय राज्याचे डायनॅमिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, फॅक्टरी एंड बॉयलरचे जनरल सेक्रेटरी श्री संजीव गडकर, या खात्याचे चीफ इन्स्पेक्टर श्री आनंद पांगरम, JSIDCचे MD कदम, हांगा आसलेले सगळे इंडस्ट्रीजचे चेअरमॅन, JSIDCचे मेंबर्स आणि प्रेस आणि तुम्ही प्रेमळ भावनो भगिनो आणि फॅक्टरी एंड बॉयलरचे स्टाफ, पयले खातीर खूब की बऱ्यांचे बरें हे बिल्डिंग अपरांत भवन आयज उद्घाटन जाता आणि हे जे तरेन आमी सेक्युरिटी हेल्थ म्हणटा त्याच प्रमाणे हे स्टाफाक बऱ्यांचे बरें एनवायरमेंट करून दिवन काम करपाक उमेद दिवपा खातीर हे आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनान आनी त्यांच्या फुडाकारान ही बऱ्यांची बरी बिल्डिंग आयज आमी उद्घाटन करता.
अप्रांत सेक्युरिटी भवन उद्देश आम्ही अप्रांत हो जो आहा हो खंय तरी गोंयांत नातेर दिता त्याच्या बरोबर ज्या डिपार्टमेंटाचे हेल्थ अँड सेक्युरिटी दिता तसेच सेक्युरिटी ह्या माध्यमांनी बिल्डिंग रिलेट केल्ले आहा. आमचे डिपार्टमेंट बऱ्यापैकी इंडस्ट्री फ्रेंडली म्हणजे सगळ्या इंडस्ट्री बरोबर बऱ्यापैकी फॅक्टरी बरोबर सांभाळून आमचे सगळे इन्स्पेक्टर काम करतात. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात जवळजवळ 800 फॅक्टरीज आमच्या डिपार्टमेंटाने इन्स्पेक्ट केले, 1000 बॉयलर इन्स्पेक्ट केले आणि जवळजवळ 13,000 भुरग्यांक ट्रेन केले. हे डिपार्टमेंट जे आहा बऱ्यांचे बरे वर्कफोर्स तयार करपाक, सेक्युर हेल्थ अँड सेक्युरिटी चॅक करपाक आणि हे टायम टू टायम आमचे स्टाफ आणि डिपार्टमेंट आनंद पांगोमाच्या माध्यमातून हे आम्ही काम करीत आसा. आणि हे सांगता आसतना त्याच्या बरोबरच आताच्या घडीक जे आम्ही दुसरी बिल्डिंग म्हणजे मुख्यमंत्र्यान सुरवात करून सांगल्या की जे फाटसून दुसऱ्या हातूय मोडपाचे म्हणून तिवूय जातली. हे जेणे करून एक बरी सेफ्टी भुरग्यांक हेल्थी हायजेनीक अशें आसचें म्हणून जेन्ना हे डिपार्टमेंट म्हाजे कडेन दिल्लें तेन्ना म्हाका दिसता चडशे इंडस्ट्रीज एप्रोच जाल्ले आमी हेल्थचे सर्टिफिकेट जाय खंय तरी एका तालुक्यासून हाडची पडटा. तेजे उपरांत सगळे विचार केल्या उपरांत मुख्यमंत्र्यांना मिटींग जाल्या उपरांत आमी ही सगळ्या तालुक्यान किंवा इंडिव्हिज्युअल खंयचे लॅब मागता जाल्यारूय आमी दिवपाची सुरवात केल्ली आहा जेणे करून सगळ्या इंडस्ट्रीक बरे सेफ आणि बऱ्यापैकी तेंचें काम जावचें म्हणून. आणि जे तरेन हे डिपार्टमेंट काम करता खरोखरच बऱ्यापैकी काम करता आणि इंडस्ट्रीज कॉर्पोरेट सेक्टरूय सुद्धा आमच्या डिपार्टमेंटाने बऱ्यापैकी काम करता आणि अशेंच चलचें. आणि ही इंडस्ट्री जी आहा ही गोंयांत आनीकूय फ्लरिश जावची जी आताची गरज आहा जेणे करून आमी ऑलरेडी कंज्यूम स्टेट असल्या कारणान आमकां इंडस्ट्री येवन आमच्या त्या माध्यमात आमची बजेटरी ग्रोथ जमले, GDP आमच्या गोंयची ग्रोथ जमल्या. हेज्या खातीर दोनूय गव्हर्मेंट आणि तुमी इंडस्ट्रीज एकामेका कडेन रावन हे आमी फ्लरिश करपाक जाय. इतकें सांगून तुमकां सगळ्यांक तुमी ह्या इनॉग्रेशनाक येयल्यात, सोबा आयल्यात म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. थँक्यू. व्यासपीठाचेर आसात आमचे फॅक्टरीज अँड बॉयलरचे मिनिस्टर बाबू हळर्णकर, आमचे ह्या खात्याचे सेक्रेटरी ऑफ संजीव गडकर, चीफ इन्स्पेक्टर ऑफ द फॅक्टरीज अँड बॉयलर्स आनंद पांगम, GSMC MD बाबू रोहित कदम आणि व्यासपीठा सकयल आशिल्ल्या गोंयभरांतल्या सगळ्या विविध इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह हांगासर उपस्थित रावले आणि ह्या नवीन वास्तूक शुभेच्छा दिवपा खातीर आमच्या डिपार्टमेंटाक हांगा उपस्थित रावल्या बद्दल परत एकदा हांव मनाक आदरता तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. तुम्ही पळयलें आसतलें की फाटल्या एक 5 वर्सांच्या टेन्युरात खुबश्यो गव्हर्मेंटाच्यो बिल्डिंगो जुन्यो जाल्ल्यो म्हणजे 40 वर्सां पयलीं 50 वर्सां पयलीं ज्यो बिल्डिंग्स बांदलेल्यो. काही बिल्डिंग्स स्वातंत्र्यपूर्व बिल्डिंगेचेरूच आमी काम करताले. ते पुराय इन्फ्रास्ट्रक्चर आमी रिनोवेट करपाक घेतले, नवे करपाक घेतले आणि नवीन वास्तू ह्या प्रत्येक डिपार्टमेंटाक आमी दीत आसा. एक्झिस्टिंग जाग्याचेर एक पोन्नी बिल्डिंग आसतली, बऱ्याच जाणांक आतां यादूय आसची ना ती बिल्डिंग कशी आसली ती. 2 वर्सांच्या पयलीं ती बिल्डिंग आमी डेमॉलिश केली आणि पुराय नवीन वास्तू 13 कोटी रुपया खर्च करून आमच्या GSIDC ती रिकन्स्ट्रक्शन करून दिली. हे वास्तूचे आमचे कन्सल्टंट सुंठणकर अमित सुंठणकर आणि खूप बऱ्या पद्धतीत त्याचं डिझाईन केला आणि ज्या पद्धतीत म्हणजे त्याचे पेंटिंग केला ते जर पळयत जाल्यार ऑफिसांत भितर सरल्या उपरांतूच कळटा की हय ही इन्स्पेक्टर ऑफ द फॅक्टरीज अँड बॉयलर्स हाचीच बिल्डिंग आसा. कॉंग्रॅच्युलेशन बाबा अमित सुंठणकराक. आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे इन्क्लुडिंग सिव्हिल इंटिरियर करपी RJ मालपानी, परमदीप डिझाईन अँड लिंबू सॉफ्ट स्टेप्स ह्या सगळ्या कडेन हांव खूप खूप अभिनंदन करता की डिझाईन ग्रीन स्पेस बिल्डिंग जाता तितको म्हणजे सोलार पावर यूज करून आणि ग्रीन बिल्डिंग दवरपाचो कन्सेप्ट तेजेर ह्या बिल्डिंगेंतल्यान दाखयला. म्हाका दिसता दिस इज एन एडवान्स ज्या पद्धतीची टॅक्नॉलॉजी तांच्यांनी हे दवरल्या फाटीमागचो उद्देश एकूच आसा. हांव अमिता कडेन येता आसतनाच उलयतालो की ताजें म्हणणें आसा की जे इंडस्ट्रीज पार्टनर हांगा येताले तांच्यांनी आपूण हे पळोवन सेम दे शूड रिप्लिकेट इन देयर इंडस्ट्रीज हो ताच्या फाटीमागचो तेजो उद्देश आशिल्लो.
आमी जशें म्हणटा की पावर कमी लागची, बाकीच्या सगळ्या गोष्टी आमी ग्रीन बिल्डींग कन्सेप्ट हांगासर हाडपाचो प्रयत्न केला. वीच इज एप्रॉक्सिमेटली तशी पळोवंक वचत जाल्यार म्हणजे बिल्टअप एरिया जे बेजमेंट 2369 बेजमेंट हाजो हे केला ग्राउंड फ्लोर म्हणजे ग्राउंड +1 फ्लोर बिल्डींग हातूंतल्यान वेगवेगळ्यो फॅसिलिटीज हांगासर तेंच्यांनी ह्या बिल्डिंगेक दिवपाचो प्रयत्न केला. हांव खरोखरूच GSIDCचे हांव खूब अभिनंदन करता. आनी अपरांत सुरक्षिता भवन हाजें आयज इनॉग्रेशन जालें. अपरांत म्हणजे गोंय, गोमंत भूमी म्हणजे गोंय आनी सुनाप्रांत म्हणजे गोंय म्हणूनच ह्या बिल्डिंगेक परत एकदां म्हणजे आमी एन्सिस्टर हितून वयता आसतना अपरांत हें नांव ह्या बिल्डिंगेक फावो केल्लें आसा. म्हाका दिसता ह्या बिल्डिंगेंतल्यान बरेचशे फावटी आमी सातत्यान पळयता की वेगवेगळे इन्स्पेक्शन आसतले, सर्टिफिकेशन ऑफ द बॉयलर्स आसतले, टेक्निकल गायडन्स आसतले, एक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन आसतले, लायसनिंग आनी अवेरनेस प्रोग्राम ह्या बिल्डिंगेंतल्यान वेगवेगळ्या वर्क प्लेसीचेर घडोवन येतले. आमचो आशिल्लो चीफ इन्स्पेक्टर्स एंड फॅक्टरीज एंड बॉयलर्स, बाकीचे सगळे इन्स्पेक्टर्स आनी बाकीचे सगळे स्टाफ हे सातत्यान म्हणजे दोन इंडस्ट्रीज दोज आर डिलिंग विथ द बॉयलर स्पेशली आनी बाकीचे इंडस्ट्रीज हांच्या कडेन ते सातत्यान कम्युनिकेशन आसता. आनी म्हणून तर आमी म्हणटा की सेफ्टी हो मुद्दो दवरता आसतना हाजे स्ट्रॉंग फावंडेशन्स गोंयांत आसचे म्हणून आमचे डिपार्टमेंट आपली रिस्पॉन्सिबिलिटी ह्यो मोर एफिशियंटली सातत्यान पार पाडीत आसता. आनी अपरांत सुरक्षिता इतक्याकूच खातीर गोंयांत जर आमी सेफ दवरतले आसत जाल्यार अपरांत सुरक्षिता हाच्या कडल्यान हें काम सगळें वेवस्थीत जावचें म्हणून हाजे सातत्यान इट इज अ सिम्बॉल ऑफ द प्रिव्हेन्शन, प्रिपेर्डनेस, रिस्पॉन्सिबिलिटी हें फुडें घेवन आमी सगळे जाण फुडें वतात. म्हाका खात्री आसा की हजारांनी कामगार जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज काम करतात तांची लायफ सेफ्टी ही आमच्या खातीर चड म्हत्वाची आसता. आनी ताकाच लागून वर्क प्लेसीचेर सेफ्टी आसची म्हणून अशा पद्दतीचे बेटर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आनी ताका सपोर्ट सिस्टम ही दिवप हाच्या खातीर आमी सदोदीत आमचे डिपार्टमेंट हे इन्सिस्ट करीत आसता तुमकां वेगवेगळ्या पद्दतीन. आनी ताच्या खातीर टायम टू टायम म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टी जालें म्हणून जावचें ना, तर ताच्या खातीर ह्युमन रिसोर्स टायम टू टायम ट्रेनिंग दिवप, तांकां ट्रेन करप हाची गरज आसा. दिस इज द 80 कॅपेसिटी आसलेलो हॉल वीच वील गिव द कंटिन्युअसली ट्रेनिंग फॉर द सेफ्टी. मागीर जावं ते HR मॅनेजर्स जावं ते सुपरवायझर्स हांकां कंटिन्युअसली ट्रेनिंग दिवपाचें काम हाज्या फुडें आमचें डिपार्टमेंट जें आसा हें कंटिन्युअसली करतलें. आतां पर्यंत मोर दॅन 16,000 वर्कर्स, सुपरवायझर्स, स्टुडंट्स, इंडस्ट्री सेफ्टी प्रोफेशनल हांच्या खातीर सातत्यान तांच्यानी ट्रेनिंग दिवपाचें काम केलां. आमचो फुडल्या 5 वर्सांचो टार्गेट आसा मोर दॅन 25,000 पिपल्स हांकां सेफ्टी ट्रेनिंग ह्या ट्रेनिंग हॉलांतल्यान म्हणजे ट्रेनिंग हॉलांतल्यान दिवप हें आमी थारायलां. आमी जो पर्यंत तो क्रावड खूब कमी आसना म्हणजे कमी आसता काय इफेक्टीव ट्रेनिंग जे आसा पळय दिवपाक शकता. आनी ताकाच लागून ताका हांगासर आयल्या उपरांत ताका लागपी वेगवेगळे इक्विपमेंट, वेगवेगळे फॅसिलिटीज आनी ताका स्ट्रेंथन करपा खातीर आमकां बरें पडटलें. आनी म्हणून आमी जशें म्हणटा की इंडस्ट्रियल हेल्थ, इंडस्ट्रियल हायजीन ह्यो सगळ्यो गोश्टी फोकस करता आसतना आमी अशा पद्दतीचे हांकां मदत करपा खातीर सातत्यान आमी वेगवेगळे ट्रेनिंग दिवपाचें थारायल्या. आमी तशें पळोवंक वचत जाल्यार इंडस्ट्री ही सायंटिफिकली एक्सेस आसतो तिका वर्क प्लेस हेजार्डस अशा वेगवेगळ्या ठिकाणी मागीर कॅमिकल्स आसतले, एक्सेसिव्ह नॉयस आसतले, हीट आसतले, वायल प्रमोटिंग द मेडिकल सुपरविलन्स हाजे कडेन कशा पद्दतीन काळजी घेवची ह्योय गजाली ह्या हातूंतल्यान करीत आयिल्ले आसा. तुमी जर पळयशात जाल्यार वेगवेगळे इंडस्ट्री गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन प्रिफर्ड फॉर द वेगवेगळ्या इंडस्ट्रीज अक्रॉस फार्मास्युटिकल आसतले, मॅन्युफॅक्चरींग आसतले, इंजिनियरींग आसतले, फूड प्रोसेसिंग आसतले, लॉजिस्टीक आसतले आनी सेवरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले आसा वेगवेगळ्या कारणां खातीर. तुमी जर कंपेर बाकीच्या राज्यां खातीर पळयत जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता. हालींच नीती आयोगान आपले इज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रमोट केलो तातूंत गोंयचो 4थो नंबर आयलो हें म्हाका सांगपाकूय बी खूब अभिमानान दिसता. कारण सगळ्यात बारीक स्टेट आसतना सुद्दां बिगर स्टेटी कडेन बिगर स्टेटी कडेन आमी कंपॅरिजनान 4थो नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला. आनी स्मॉलर स्टेटीत आमी तर पयल्या नंबराचेर आसतले. अजुनूय बी जे टायम टू टायम इम्प्रुवमेंट वॉट एवर द सजेशन्स कम फ्रॉम द GCCI किंवा इंडस्ट्रीज बॉडी हांच्या कडल्यान जेन्ना सजेशन्स येता मागीर ते लायसन्स रिन्युवल आसतले किंवा बाकीच्यो सगळ्यो हाच्या गजाली आमी टायम टू टायम इंडस्ट्री फ्रेंडली कशा पद्दतीन जातले हेजेर सातत्यान आमी काम करीत आसा. म्हणून हांव म्हणटा की वर्क प्लेस सेफ्टी इन गोवा जावचें
हाज्या खातीर वेगवेगळ्यो गजाली ह्यो जशें गोंय सरकार म्हणजे सरकार म्हणून आमी करता तशें इंडस्ट्री प्लेसीचेरय जावच्यो तुमी ताजी इनिशिएटीव्ह घेवची ही खूब म्हत्वाची आसा. शेवटी ह्युमन लायफ इज मोर इम्पॉर्टंट हें आमच्या खातीर आसा आनी ताकाच लागून केंद्र सरकारान नव्यान आत्ताच हाडलेले ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ एंड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 हाजें इम्प्लिमेंटेशन खूब बऱ्या पद्दतीन गोंयांत करपा खातीर आमचें डिपार्टमेंट हें इम्प्लिमेंट करीत आसा. हाजें इम्प्लिमेंटेशन हें तुमी बी सगळ्या जाणांनी इंडस्ट्रीज आनी इंडस्ट्रीज एंड फॅक्टरीज एंड बॉयलर्स ह्या दोगांयच्या सहकार्यान ह्या कोड 2020चो जर आमी वर्किंग कंडिशन्स कोड 2020 हाजें इम्प्लिमेंटेशन जर खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकले जाल्यार एक बरें वातावरण खूब गोंयांत क्रिएट जावपाक शकतलें. रिसेंटली आमी जो गोवा बॉयलर्स एक्ट 2025 जो इम्प्लिमेंट केला आनी वीच इज अगेन म्हणजे वीच इज एन ईज ऑफ डुईंग द बिजनस फॉर द इंडस्ट्रीज ह्या कोडाचें इम्प्लिमेंटेशन आमच्या कडल्यान खूब बऱ्या पद्दतीन आनी बेगिनात बेगीन हें जातलें हाजें हांव तुमकां ग्वाही दिता. आमी पळयता की मॉडर्नायजेशन ऑफ द इन्स्पेक्शन्स एंड कॉम्प्लायन्सीस टायम टू टायम आमी ह्यो गजाली करीत आसा आनी ताकाच लागून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन प्रोसिजर ऑन द युअर डिमांड आनी ते इजी कशें जावचें म्हाका खबर आसा इट इज व्हेरी डिफिकल्ट कारण आमचोच इन्स्पेक्टर थंय वतलो ते करतलो हें जावन न जाता. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करचें आनी तेच्या प्रोसिजराचेरूय बी आमी सर्टिफिकेशन दिवचें ही काही इंडस्ट्रीज कडल्यान डिमांड आशिल्ली. फाटले फावटी जेन्ना हांव आनी मिनिस्टर जेन्ना मिटींग घेतली तोय प्रोसिजर आमी कंप्लीट केला आनी तातूंतल्यान म्हाका दिसता इट वील बी हेल्प फॉर द इंडस्ट्री इन फ्युचर. म्हाजें तर म्हणणें आहा की इन्स्पेक्शन जाल्या उपरांत ताचो रोखडोच रिपोर्ट विदीन द 48 hours ताका तेचें क्लॅरिफिकेशन सर्टिफिकेशन ते 48 तासाच्या भितर हें मेळचें जेणे करून तितूनय बी कांय उरचें न्ही. त्या खातीर अशा पद्दतीचे यूज ऑफ डुईंग द बिजनस हातूंतल्यो वेगवेगळ्यो गजाली ह्यो आमी सातत्यान करीत आसतले. म्हाजें म्हणणें आसा आमी सातत्यान आमी इन्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरांनी करता त्याच बरोबर आमकां इन्वेस्ट इन द पीपल हें करप हें तितकेंच गरजेचें आसा. म्हणून आमी हालींच 2 days वर्कशॉप फॉर द हेल्थ एंड सेफ्टी ट्रेनिंग प्रोग्राम गोंय ऑर्गनायज केल्लो बॉयलर अटेंडन्स कोर्स आमी परत नव्यान 2025 आमी बॉयलर अटेंडन्स कोर्स सुरवात केलो कारण बरो ह्युमन रिसोर्स जर क्रिएट जातलो आसत जाल्यार अशा पद्दतीच्या कोर्सिसांची गरज आसा. आमी हालींच गोवा ऑक्युपेशनल सेफ्टी आनी हेल्थ एक्सपो समीट 2026 ही घडोवन हाडली वीच इज एप्रिशिएटेड बाय ऑल ओवर द इंडिया इंडस्ट्रीज जे हांगासर पार्टिसिपेट जाले. तांच्यांनी सांगलें की दीस इज वन ऑफ द बेस्ट प्रोग्राम यू हॅव ऑर्गनायज्ड इन द स्टेट कारण ऑल ओवर इंडिया सगळे जाण म्हणजे सेफ्टी लोक जे आशिल्ले ते हांगासर आयले बी आनी खूब बऱ्या पद्दतीचें एक्झिबिशन हांगासर जालें जेणे करून नव्यान आमकां नीव इक्विपमेंट नीव एडवान्स अचिवमेंट कितें आसा सेफ्टीन आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांक कळ्यो की आमी कितें कितें सेफ्टी घेवपाक शकता. म्हाका दिसता टायम टू टायम आमचे इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज एंड बॉयलर्स हांच्या कडल्यान मेडिकल स्क्रिनींग कॅम्प हे ऑलमोस्ट आमी प्रत्येक कडेन घडोवन हाडटा. आमी तुमच्याच डिमांडाच्या वयल्यान इट इज वुमन टू वर्क इन द नायट शिफ्ट ही विशेष करून फार्मसी सेक्टराची डिमांड आशिल्ली ते आमी ऑलरेडी पास केला बाय टेकिंग ऑल द मेजर्स म्हणजे सेफ्टी मेजर्स ज्या ज्या इंडस्ट्रींतल्यान आसा थंयसर आमी वुमन्स नायट शिफ्टीक काम करपाकूय बी अलाव केला जेणे करून ज्यादा आमी कशा पद्दतीन काम करतले हेजेर आमी सुदुरीत भर दिला. म्हाका दिसता ऑक्युपेशनल सेफ्टी एंड वर्किंग कोड 2020 हाजें जर वेवस्थीत रितीन इम्प्लिमेंट जर जालें जाल्यार खूब बऱ्या पद्दतीचें वातावरण हें आमच्या स्टेटींत जावपाक शकता. आमी डिजिटल प्लॅटफॉर्म यूज करता आसतना श्रम सुविधा पोर्टल हाजो गोंयांत इम्प्लिमेंट करपाक सुरवात केला. ह्या पोर्टला वयल्यान जायती इन्फॉर्मेशन्स किंवा बाकीचे सगळे ही नॉलेज ही श्रम सुविधा पोर्टला वयल्यान तुमकां मेळूं शकता. हांव अपील करता सगळ्या इंडस्ट्रीतल्या लोकांक प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना आनी प्रधानमंत्री श्रम सुरक्षा योजना अटल पेन्शन योजना हाज्या सारकिल्यो विविध ज्यो इन्शुरन्स स्कीम आसा पेन्शन स्कीम आसा त्यो गोंयांतल्या कामगारांक मेळपाक जाय. सांगपाक म्हाका खूब बरें दिसता इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 90% ऑफ द पीपल टेकिंग द बेनिफीट ऑफ द प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ह्या हेजो अटल पेन्शन योजनेचोय बेनिफीट हो चडांत चड लोकांक जर वाडत जाल्यार इन फ्युचर म्हणजे आतां जे यंग वर्कर्स जे आसा दोज आर द बिलो 40 तांकां तेजो बेनिफीट जो आसा हो इन लॉंग रन म्हाका दिसता तांकां खूब बऱ्या पद्दतीचो तांकां उपयोग जावपाक शकता. अंडर द लिडरशीप ऑफ द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी टायम टू टायम वेगवेगळे रिफॉर्म्स हे इंडस्ट्रीज फॅक्टरीज बॉयलर्स हातूंतल्यान हाडीत आसा. कित्या खातीर तर इट इज एन वर्कर सेफ्टी ही सगळ्यांत पयली आसा आनी वर्कर सेफ्टी लक्षांत घेवन ह्यो गजाली करप ह्यो तितक्योच म्हत्वाच्यो आसा.
आमी पळयता की गोंय राज्य हे झिरो एक्सिडंट स्टेट जावची म्हणून आमचो सातत्यान प्रयत्न आसा आनी त्या खातीर हार्डली चुकून सुद्दां एखादो एक्सिडंट जर जायत म्हणजे आमी पळयलो की फाटले फावटी हांवूय क्लोजली मॉनिटर करता एका इंडस्ट्रीन एका बॉयलराचे कडेन एक इन्सिडंट जाल्या उपरांत रोखडोच वॉटेवर प्रिकॉशन्स घेवपाक जाय त्यो त्या इंडस्ट्रीक आमी टायम टू टायम तांकां कळयलें बट तुमच्या सगळ्यांचें जर सहकार्य आसत जाल्यार वॉट इज द झिरो एक्सिडंट स्टेट जावपाक आमी वेगवेगळी जी पावलां मारतात तातूंत तुमच्या सगळ्यांचें जर सहकार्य मेळत जाल्यार म्हाका दिसता तें खूब बरें जातलें हांव आयच्या ह्या सुवाळ्याचेर म्हाका खूब बरें दिसता की नवीन वास्तून सगळ्या नवीन स्टाफाक आपले नवीन कॅबिन नवीन हे मेळ्या उपरांत तांच्या कामाची स्पीड पयलीं पेक्षा आनी डबलीन वाडटली खातीर ही गजाल एकदम बरी आसा खातीर तुमची कसलीच फायल 24 वरांच्या वयर तांच्या टेबलाचेर तरी उरची ना स्पेशली आमी टेलिंग माय इन्स्पेक्टर जनरल बाबा अनंत पांगम हाका आनी ताच्या पुराय स्टाफाक हांव कॉंग्रेच्युलेट करता कारण एक नवीन उर्बा वाडटा नवीन ऑफिसान आयल्या उपरांत कारण जुन्या बिल्डिंगेन बसून बसून तेच जुने विचार तकलेन येवपाक लागलेले आसता नवीन ऑफिसान आयल्या उपरांत तांचोय बी उत्साह आनीक वाडटलो आमी कॉंग्रेच्युलेट करता मिनिस्टर पबनीकर हळर्णकर ऑलवेज इज अ पॉझिटिव्ह म्हणजे ताच्या खातीर 3 कार्यक्रम पीपल ओरिएंटेड केले ते बी तांकां फर्स्ट कार्यक्रम म्हणजे गोंयांतले पयले फावटी नुस्तेकार 1000 नुस्तेकार पणजेंतल्या जिमखाना हॉटेलांत आयले तांकां आमी डिक्लेअर केलें की हायजेनीक नुस्तें आमकां सगळ्या जाणांक मेळपाक जाय म्हणून तांकां ट्रे आसतले इवन जो सुरी आसतली ती सुद्दां हायजेनीक तांकां दिली कारण आमी सगळें नुस्तें खाता म्हणून ताच्या वयली प्लेट हे तुमी मुद्दामूच पळयतात तर आतां नुस्तेकारा कडेन तांचो ट्रे कट करता ती सुरी हे सगळें हायजेनीक पद्दतीचे किट्स हे आमी तांकां फावा केले इवन जो हारकरी समाज म्हणून आसा म्हणजे ते जाळ मारून नुस्तें काडटात तांकां केन्ना कोणी रिकॉग्निशन दिवंक नासलें अंडर हिज लिडरशीप म्हाजे कडेन एकदां येवन ते मेळ्ळे हांवें रोखडेंच सांगलें तेणी इनिशिएटिव्ह घेतली आनी तांकां फर्स्ट टायम म्हणजे जवळपास 300-350 लोक असतात त्यांची वेगवेगळ्यो सोसायटी आहा ताका 60 वर्सांच्या उपरांत आयज रिकॉग्निशन सर्टिफिकेट मेळ्ळी की हय हे आतां हारकरी फार्मर्स म्हणून गोंयांत हाज्या पयलीं हे केन्ना जावं नाशिल्लें ते दिसता आमी केलें सेकंड आमी अंडर हीज वेटरनरी डिपार्टमेंट पयले फावटी दुधाचो प्रायस जो आसा पळय ताका सपोर्ट प्रायस आनीक 100 रुपया आनी 10 रुपया जो आहा पयलीं गायच्या दुधाक 100 रुपया आनी म्हशीच्या दुधाक 10 रुपया इतक्या मोठ्या प्रमाणात प्रायस वाडोवन दिल्यार बाकीच्या स्टेटींनी अशा पद्दतीचो प्रायस केन्नाच मेळचो ना पण गोंयांतलें दूद हे क्वॉलिटी दूद मेळटा इतकें हांव बरोबर सांगपाक शकता हांव तेका खात्रीनिशी हे 2 कार्यक्रम डायरेक्टली पब्लीक ओरिएंटेड आशिल्ले आयचो 3रो कार्यक्रम which is also the factories and boilers industries related it is very much important म्हणून तिनूय कार्यक्रम जरी वेगवेगळ्या सेक्टरांतले जाले आसत जाल्यार तितकेच इम्पॉर्टंट आशिल्ले खूब बऱ्या पद्दतीन तांच्यांनी हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटा कडेन पळयता आसतना पॉझिटिव्ह दृश्टिकोनांतल्यान हे बदल हाडपा खातीर सातत्यान तेंच्यांनी काम केलां हांव ताकाय बी कॉंग्रेच्युलेट करता फॉर द सेक्रेटरी आनी अंडर द लिडरशीप अजुनूय बी खूब मोठे बदल्स आमकां फॅक्टरीज आनी बॉयलर्सच्या हातूंतल्यान दिसतले किंवा आमकां इंडस्ट्री सेक्टरांतले ह्युमन रिसोर्स नॉट ओनली द बॉयलर्स अटेंडन्स बट द मेडिकल प्रोफेशनल्स इन द इंडस्ट्रियल सेक्टर्स हे डे बाय डे नेबरिंग स्टेटींतले डॉक्टर सुद्दां हांगासर येवन ट्रेनिंग घेवप प्रिफर करता जेणे करून इंडस्ट्रीज नॉट ओनली तुमकां सगळ्यांक खबर आहा नॉट ओनली द MBBS डॉक्टर बट आफ्टर द MBBS ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर्स जे गरज लागता ताजोय कोर्स आमी नव्यान परत एकदा रोखडोच सुरवात करतले जेणे करून ताची डिमांड इन इंडिया एंड आउट ऑफ इंडिया इतलोच मोठ्या प्रमाणात आसा अशा पद्दतीन गोंयांत सातत्यान इन युथाच्या मदीं ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो काम हो आमच्या सरकारान सातत्यान स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग नॉट ओनली इन द ITIs बट इन ऑल सेक्टर्स हे आमच्या गव्हर्मेंटान सातत्यान केलां जावं ते मेडिकल प्रोफेशनल जावं ते टुरिजम प्रोफेशनल जावं ते मॅन्युफॅक्चरींग प्रोफेशनल सगळ्या प्रोफेशनलांनी स्किलिंगाचेर खूब मोठो भर दिला आनी युथाक वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज जर केन्ना मेळ्ळ्या आसत जाल्यार ओनली इन मोदीजीस टेन्युअर त्यो मेळ्ळ्या म्हणपाक काय हरकत ना फाटल्या 12 वर्सांच्या टेन्युअराक तुमी काडून पळयात म्हणजे फ्रॉम आमी म्हणटा की लोकल हाज्या पासून ते ग्लोबल हाज्या पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज युथाक जर कोणी दिल्या आसत जाल्यार त्यो मोदीजीन दिल्या म्हणून हांव सगळ्यांक अपील करता की ह्या वेळाचेर विकसीत भारत 2047 हें स्वप्न करपा खातीर म्हणजे युथाचो फ्युचर हो खूब म्हत्वाचो आसा आनी युथ जर घडले जाल्यार आमचो देश विकसीत भारत घडपा खातीर चड उशीर लागचो ना इतकेंच सांगतानी म्हजी 2 उतरां पुराय करता देव बरें मला